शपथविधीची एवढी घाई का? एवढ्या लवकर शपथविधी घ्यायला नको होता असं वाटतं. माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे. संजय शिरसाट यांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर हे वक्तव्य केलंय. तर गुवाहाटीला गेले तेव्हा त्यांना हे कळलं नाही. रुपाली ठोंबरे पाटलांनी शिरसाटांना प्रत्युत्तर दिलंय. तर या ठिकाणी संजय शिरसाट यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर वक्तव्य केलेलं आहे. एवढी घाई का? एवढ्या लवकर शपथविधी घ्यायला नको होता असं वाटतं. माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे असं वक्तव्य संजय शिरसाटांनी केलंय. तर त्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी मात्र पलटवार केलाय. माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकलेली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत. दुखवटा सुद्धा शासकीय दुखवटा 3 दिवसाचा, तो संपण्याच्या आधी हे सर्व निर्णय होत आहेत. मला वाटतं हे जर वैयक्तिक विचाराल तर हे व्हायला नको होतं. थोडा कालावधी हा गेला पाहिजे होता. संजय शिरसाट यांना आज कळलं की माणसापेक्षा खुर्ची किती जवळची आहे. मला वाटतं गुवाहाटीला गेले होते तेव्हाच नाही कळलं का? एकतर संजय शिरसाट यांनी माननीय सुनेत्रा वहिनींवर भाष्य करताना 100 वेळा विचार करायला पाहिजे होता. आमच्या महायुतीमध्ये तुम्ही मित्र पक्ष आहात. दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना संजय शिरसाट यांनी भाऊ म्हणून खरं एक मानसिक आधार आणि त्याच्यात मदत करणं गरजेचं होतं. पण मला वाटतं ती नैतिकता संजय शिरसाट यांच्यामध्ये नाही. तर राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष हा मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही. राज ठाकरेंनी ट्विट केलं होतं. त्यावर आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. माननीय राजसाहेब यांचा एक मनसे शिवसैनिक तो त्यांचा हे ओरा आहे आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवारांचा मराठी माणसाच्या मातीच्याशी जुळलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण त्या भावनांचं आमच्यासारखा कार्यकर्ते सन्मानच करेल, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हा पवार कुटुंबातलाच असायला पाहिजे आणि त्यातनं तो महाराष्ट्रीयन मराठीच असला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.